तर मित्रांनो आता आपण चाललो आहे गावाला आणि तयारी केली उद्योगांची आणि आज चाललो आहे गावाला. आज असतं दरवर्षीप्रमाणे गावाला उद्योग नवरात्र असतं खंडोबाचं, त्यासाठी चाललो आहे आम्ही. तर नवरात्राच्या उत्सवासाठी आम्ही दरवर्षी जातो. आधी बसने जायचो, आता गाडीने जातो आहे. तर आता जाऊयात आपण नवरात्राची. तर मित्रांनो आता आपण आलो आहे बिग वनला. बिग वनचं एक स्पेशल हॉटेल आहे, त्या ठिकाणी आता आलो आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे, वळायचं आहे लेफ्ट साईडला आणि मग आमचं गाव करमाळा तिकडं आपण जातो आणि हा सरळ रोड जातो सोलापूरला. आता या हॉटेलला उपहार करायचा आणि मग पुढे जायचं आपल्याला. आता वाजलेत बरोबर 6:55 निघालो होतो आपण पहाटे 4:30ला. मध्ये ते एकदा थांबलो CNGसाठी. तर आपण आलो आता गावाला मंदिराच्या इथं. इथं आपल्याला करायचं आहे मंदिरामध्ये अभिषेक करायचा आहे. तिथे वर्षभर येत नसल्यामुळं थोडं जरा स्वच्छता कमी असते. हे आमचं गाव आहे, खाली गाव आहे तिकडे. आणि हे खंडोबा इकडला खंडोबा. दिवा राहत नाही. कुलूप उघडत नाही का तुम्ही? समजा कुलूप उघडत नाही. आम्ही का सकाळी बसलो होतो बघा. बापरे, खूप सगळा गंध लागला. आतमध्ये खूप ए बोट काढ बाहेर. नमो वृक्षे बिहरिकेशे पुष्पनां पदे नमो नमः सस्पिंजराय तुषेमध्ये पदीनां पदे नमो नमः पुरुषाय व्याजनेन्नानां पदे नमो नमः हरिकेशाय पविदने पुष्टानां पदे नमो नमः भुवस्ते तेजगतां पदे नमो नमः रुद्राय अर्थाग्ने क्षेत्राणां पदे नमो नमः सुताय हन्त्या यमनानां पदे नमो नमः रोहिताय पदे वृक्षाणां पदे नमो नमः मन्त्रिणे ग्रन्थे देवतीनां पदे नमो नमः कृष्णनीताय नामदेवनां पदे नमः नमस्तमानाय व्याजनाय व्याजनीनां पदे नमो नमः भगवान् शङ्गिने. तर मित्रांनो आता आलो गावावरनं, मी घरी गेलो, सगळं साहित्य भरलं गाडीमध्ये आणि आता चाललो आहे मी राक्षगुण होमा करता. आज चंपाषष्ठी असल्यामुळं खंडोबाचं नवरात्र असतं आमच्या गावाला. मंदिर आहे खंडोबाचं आणि महासकांत देवीचं. तिची पूजा असते दरवर्षी. मग ती पूजा आम्हाला केल्याशिवाय पर्याय नसतो. दरवर्षी मी आमचं एक दिवस तिकडे पूर्ण जातो. पण आज पुण्यामध्ये कार्यक्रम होता रात्रीचा राक्षगुण होमाचा. आणि मग राक्षगुण होम हा संध्याकाळीच करतात. मग मी सकाळी पहाटे
4 वाजता आम्ही निघालो, 9 वाजता पोचलो आणि 10 ते 11पर्यंत पूजा केली. गावाला, आमचं गाव आहे पुण्यापासून 171 किलोमीटर. 171 किलोमीटरचा प्रवास जायचा आणि यायचा, असं मी 342 किलोमीटर मी आता प्रवास केला. आणि आता आल्याने आंघोळ केली पाण्याला आणि नंतर मग म्हटलं आता संध्या करावी आणि मग जावं आपल्या उद्योगाला. तर आता पोचते उद्योगाच्या ठिकाणी. अजून पोचायला 27 मिनटं लागतील. आता ट्रॅफिक वाढले संध्याकाळचं. तर राक्षोग्न होम ह्याच्यामध्ये मृत्युंजयाची महत्त्वाची पूजा असते. 4 मुख्य देवता आहेत. एक मंत्र आहे, त्याचं हवन असतं, मधाचं, मोहरीचं, तीळ असतात, तूप असतं हवन करता, समिधा असतात उंबराच्या, औदुंबराच्या. हे सगळं आता हे काय काय असणार आहे तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. वास्तुदोष निघून जाण्याकरता ही पूजा आपण करतो. वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारचं जारण मारण वशीकरण, भूमीच्या काही बाधा असतात, भूमिस्थित जागेसंदर्भातल्या काही गोष्टी असतात. कोणाचा अपमृत्यू झाला असेल जागेमध्ये, काही गोष्टी नकळतपणे ज्ञात अज्ञात अशा काही गोष्टी असतात, त्यासाठी तो दोष निघून जावा त्यासाठी राक्षोग्न होमाची पूजा आपण करतो. वास्तूला एक सुरक्षा प्रदान करण्याकरता वास्तू शांत व्हायच्या आधी ही पूजा 1 दिवस आधी केली जाते. तर चला जाऊयात, बघूयात कशी पूजा असते, काय असते. डायरेक्ट भेटूयात आता पूजा जिथं आहे त्या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, आता आपण या ठिकाणी राक्षोग्न होमाच्या मुख्य देवतेची स्थापना केली, म्हणजे मांडणी केली आहे. मुख्य देवता ब्रह्मा, विष्णू, महेश, रुद्र आणि राक्षोग्न ही देवता ह्याची स्थापना मधल्याच वरंगावर पलीकड नवग्रह इथं पूर्वतयारी केलेली आहे. आणि ही अशी पूजा आपण आज या ठिकाणी करणार आहे. सुरुवातीला प्राथमिक पूजा असते, पुण्यावचन असतं, ते आपण यजमानांकडनं करून घेणार आहोत. पुण्यं पुण्याहं वाचिष्ये वाच्यतां मा विघ्नं वाचमे पापं मा सन्तु परिबन्धिनः सौम्याहो सुखिनः सर्वे लोकाः सुखावहाः गुरोस्तुते ब्रह्मा सुस्थिरा विद्याभ्यः तेषु पाश्चर्ये काश्चर्ये स्वस्य सर्वदा प्रतनियम तपः स्वाध्याय कर्तृतमदान वशिष्ठानां ब्राह्मणानां मनस्समाधियतां समाहितमनसस्मः. दोघांनी म्हणायचं प्रसीदंतु. बरं, दोघांनी प्रसीदंतु भवन्तः प्रसन्नास्मः कुंभाजलं पादयेत. आता हातावरनं तामणामध्ये सर भरभर पाणी सोडत राहायचं. देवाकडे आपण 72 प्रकारच्या मागण्या मागतो. तुम्ही दोघांनी मनामध्ये असतो असतो म्हणत राहायचं. असतो म्हणजे असू दे, आम्हाला ते सर्व गोष्टी प्राप्त होऊ दे. आम्ही जे काय मंत्र म्हणणार आहे त्याच्यामध्ये शांती असतो, पुष्टी असतो, म्हणजे शांती येऊ दे घरामध्ये, पुष्टी येऊ दे म्हणजे पैसा येऊ दे, तुष्टी येऊ दे, आलेल्या पैशातनं येणाऱ्या पैशातनं वाढ होऊ दे. जसं जमिनीत आपण धान्य पेरतो आणि धान्य अनेक पटीनं वाढतं, कणीस येतं ना, तसं आमच्याकडे जरा गोष्टी अनेक पटीनं वाढाव्यात अशी आपण देवाकडे मागणी करतोय. तर असतो म्हणत राहायचं. असतो म्हणजे असू दे, तुम्ही पाणी सोडत राहायचं. बरोबर. अस्मिन् कर्मणि शांतिरस्तो, पुष्टिरस्तो, तुष्टिरस्तो, वृद्धिरस्तो, आरोग्यमस्तो, आयुष्यमस्तो, आरोग्यमस्तो, शिवं कर्मास्तो, कर्मसमृद्धिरस्तो, धर्मसमृद्धिरस्तो, वेदसमृद्धिरस्तो, शास्त्रसमृद्धिरस्तो, पुत्रसमृद्धिरस्तो, धनधान्य समृद्धिरस्तो. नमाम्यं काराय नमः स्वाहा. उदीचवे सोमेश्वर लेखने पत्रफलः नमो नमः. चित्रगुप्ताय नमः स्वाहा. वास्तुपुरुषाय नमः स्वाहा. यस्त्रपरिश्रेष्ठ वज्रस्तो महाबलः यज्ञादिभूतेस्मै नमो नमः. इंद्राय नमः स्वाहा. पुरुषवृत्त सर्वदे. राक्षोग्न होमाची पूजा पूर्ण झाली. त्यानंतर वास्तुपूजा पूर्ण मांडून घेतली. तर सकाळी पहाटे 4 वाजता वास्तुपूजा करायची होती, त्यामुळे मग आदल्या दिवशी मांडून घेतली. सर्व पूजनाची तयारी झाली आहे. तर सकाळी परत या ठिकाणी 4 वाजता येऊयात. तर मित्रांनो, आता झाली आमची राक्षोग्न होमाची पूजा आणि आता वाजलेत बरोबर 11:12 आणि उद्या सकाळी आम्हाला यायचं आहे ह्या ठिकाणी 4 वाजता. गुड नाईट, शुभरात्री. भेटू आता. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.